ADM मोडेम या DACचं आउटपुट जे आहे ते कंपॅरेटरच्या कुठल्याही एका टर्मिनलला द्यायचं. ह्या कंपॅरेटरच्या एका टर्मिनलला आपल्याला जी फंक्शन जनरेटरपासून साईन किंवा स्क्वेअर वेव्ह दोन आउटपुट येतात, त्याच्यापैकी सपोज आत्ता स्क्वेअर वेव्ह घेतलेलं आहे, ते इनपुट कंपॅरेटरच्या दुसऱ्या इनपुटला द्यायचं. त्याच्यानंतर ह्या IC 4013 त्याचं जे आउटपुट आहे ए आउटपुट आहे, ते ए आउटपुट ह्या कंट्रोलच्या बी इनपुटला शॉर्ट करायचं आणि या IC 4013चा सी जे आउटपुट आहे ते सी आउटपुट ह्या कंट्रोलच्या डी इनपुटला त्याला शॉर्ट करायचं, म्हणजे AB आणि CD असे शॉर्ट करायचे. नंतर हा जो लो पास फिल्टर आहे, ह्या लो पास फिल्टरच्या इनपुटला DAC पासून एक कनेक्शन द्यायचं आणि हे जे आउटपुट आहे LPFचं आउटपुट जे असेल ते आपलं ह्या LPFच्या आउटपुटपासून हे फायनल आउटपुट असेल, ते फायनल आउटपुट आणि आपण जे इनपुट दिलेलं आहे स्क्वेअर वेव्ह किंवा साईन वेव्ह, ती वेव्हफॉर्म, ह्या दोन वेव्हफॉर्मचे स्लोप काढायचे DSOवर आणि त्या दोन्हीमधला डिफरन्स असेल तो स्लोप ओव्हरलोड एरर असेल. ही स्लोप ओव्हरलोड एरर डेल्टा मॉड्युलेशनपेक्षा कमी असली पाहिजे. BPSK मोडेम स्टार्टिंगला पॅटर्न जनरेटरचं एक आउटपुट असेल एका पॅटर्नचं, ते OR गेटच्या एका इनपुटला द्यायचं. OR गेटचं जे आउटपुट असेल ते PSK जनरेटरच्या इनपुटला द्यायचं. या PSK जनरेटरचं आउटपुट PSK वेव्हफॉर्म येते, ती वेव्हफॉर्म स्क्वेअरिंग सर्किटच्या इनपुटला द्यायचं. स्क्वेअरिंग सर्किटचं जे आउटपुट असेल हे ते बँडपास फिल्टरच्या इनपुटला द्यायचं. बँडपास फिल्टरचं आउटपुट पर्सेंट टू नेटवर्कच्या इनपुटला द्यायचं. पर्सेंट टू नेटवर्कचं आउटपुट असेल ते फेज कंपॅरेटरच्या इनपुट 2ला द्यायचं आणि फेज कंपॅरेटरच्या इनपुट 1ला PSK सिग्नल असेल तो घ्यायचा. आपल्याला वेव्हफॉर्म ऑब्झर्व करायचे त्या पॅटर्न जनरेटर एका चॅनलला कॉन्स्टंट ठेवायचं DSOच्या आणि दुसऱ्या चॅनलवरनं एकदा PSKचं आउटपुट बघायचं आणि नंतर दुसऱ्या वेळेस पॅटर्न जनरेटरचं कॉन्स्टंटच ठेवायचं चॅनल आणि इथे डेटा आउटपुट जे आहे इथे फायनल आपला रिकवर्ड सिग्नल जो आपल्या पॅटर्नसारखाच सेम एक्झॅक्टली आला पाहिजे तो ऑब्झर्व करायचा. डेल्टा मॉड्युलेशन DAC DACचं आउटपुट जे असेल ते कंपॅरेटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथली साईन, स्क्वेअर किंवा ट्रँग्युलर ह्याच्यापैकी जी कुठली इनपुट म्हणून वेव्ह हवी असेल, सपोज स्क्वेअर वेव्ह, ती आपण कंपॅरेटरच्या पॉझिटिव्हला द्यायची. ते झालं की ही जी IC आहे 4013 त्याचं आउटपुट A पॉईंटला मिळतं. त्या A पॉईंटपासून ह्या कंट्रोलच्या इनपुटला B पॉईंटला शॉर्ट करायचं हे दोन पॉईंट आणि त्याच्यानंतर आपलं DACचं आउटपुट जे असतं ते आपलं फायनल आउटपुट आहे, ते आउटपुट आणि ह्या फंक्शन जनरेटरपासून जे घेतलेली आहे त्याचं आउटपुट, ह्या दोन्हीचं वेव्ह DSOवर मेजर करायचा. त्या दोन्हीचा स्लोप मेजर केला की त्या दोन्ही स्लोपमधला जो डिफरन्स असतो तो स्लोप ओव्हरलोड एरर म्हणून फायनल आउटपुट म्हणून सांगायचं. ह्या डाव्या साईडचे हे दोन्ही नॉब आहेत, वरचे पहिले दोन नॉब ते डाव्या साईडलाच ठेवायचे आणि हा खालचा नॉब आहे तो उजवीकडे ठेवायचा, याच्यात कुठलाही चेंजेस नाही. DSSS कोहेरंट PSK ह्या 8 बिट PN सिक्वेन्स जनरेटरचं आउटपुट असेल ते मेजर करायचं DSOवर. पॅटर्न जनरेटरचा PA1 आउटपुट DSOवर मेजर करायचं. नंतर ह्या दोन्हीची आउटपुट्स आहेत ती PN ट्रान्समीटर मल्टिप्लायरच्या PN आणि पॅटर्न ह्या अशा दोन्ही इनपुट्सना द्यायची. ह्या ट्रान्समीटर मल्टिप्लायरचा जे आउटपुट असतो तो DSSS सिक्वेन्स असतो, तो DSSS सिग्नल असतो तो या PSK जनरेटरच्या इनपुटला द्यायचा आणि ह्या PSK जनरेटरचं आउटपुट असतं ते ट्रान्समीटरचं फायनल आउटपुट असतं जे DSSS PSK म्हणून आपण कन्सिडर करायचं. हे ट्रान्समीटरचं फायनल आउटपुट आहे ते रिसिव्हरच्या पहिल्या ब्लॉकच्या इनपुटला द्यायचं, 1496 सिक्वेन्स सर्किटच्या इनपुटला द्यायचं. ह्याचं डायरेक्ट आउटपुट आहे ते ह्या PSK रिसिव्हरच्या आउटपुटला बघायचं. हे जे आउटपुट असतं ते DSSS रिमूव्ह केलेला फक्त PSK रिमूव्ह केलेला DSSS सिग्नल असतो. हा जो DSSS सिग्नल आहे PSK रिसिव्हरचा आउटपुट सिग्नल तो रिसिव्हर मल्टिप्लायरच्या रिसिव्हर आउटपुटच्या नावाच्या इनपुटला द्यायचं आणि त्याच्यानंतर हा जो PN सिक्वेन्स नावाचं जे इनपुट आहे रिसिव्हर मल्टिप्लायरचं त्याला हा जो आपण इनपुटचा PN सिक्वेन्स जनरेटरचा आउटपुट आहे ते एक द्यायचं आणि मग ह्या दोन्हीचा जो आउटपुट असेल ते रिसिव्हरचं फायनल आउटपुट असेल आपल्याला तो ओरिजिनल आपल्याला बिट पॅटर्न डेटा सिक्वेन्स तो ओरिजिनल मिळालेला असतो आणि हे आपल्या किटचं फायनल आउटपुट असतं. एरर प्रोबॅबिलिटी ऑफ ए मॅच फिल्टर सुरुवातीला हा जो पॉट आहे लेफ्ट साईडचा तो मिनिममवर ठेवायचा. त्याच्यानंतर ह्या क्लॉकचं जे आउटपुट आहे ते मेजर करायची त्याची फ्रिक्वेन्सी.
हे जे आउटपुट आहे ते कंट्रोल ब्लॉकच्या इनपुटला द्यायचं. नंतर इथे एक डेटा सिक्वेन्स आपण जनरेट करायचा. नंतर ह्याचं जे इनपुट आहे ते पॅरल टू सिरियल कन्व्हर्टरच्या आउटपुटला द्यायचं. हे पॅरल टू सिरियल कन्व्हर्टरचं जे आउटपुट आहे ते ह्या PSK जनरेटरच्या इनपुट ब्लॉकला द्यायचं आणि ह्या PSK जनरेटरचं आउटपुट DSOवर बघायचं. ते ह्या पॉटनी आपण ॲडजस्ट करून 500 मिलीव्होल्टवर आणायचं. ह्या PSK जनरेटरचं जे आउटपुट आहे ते ह्या ॲडरच्या कुठल्याही एका इनपुटला द्यायचं. नंतर ह्या नॉईज जनरेटरचं जे आउटपुट आहे नॉईज आउटपुट ते ह्याच्यापैकी कुठल्या उरलेल्या दुसऱ्या इनपुटला द्यायचं. आणि या ॲडरचं जे आउटपुट असेल ते आपण ह्या मॅच फिल्टरच्या इनपुटला द्यायचं. ते दिलं की हा जो सिक्वेन्स असतो तो इथे ह्या LED त्याप्रमाणे ग्लो होतात. हे LED ग्लो झाले की हा जो नॉईजचा जो पॉट आहे तो मिनिममवर ठेवायचा आणि ही क्लॉकची जी फ्रिक्वेन्सी आहे ती व्हेरी करत जायची. आणि ज्या फ्रिक्वेन्सीला ह्या 8 LED पैकी एरर जनरेट होईल, जो इनपुट डेटा सिग्नल आहे त्याच्यापेक्षा वेगळा डेटा इथे आउटपुटला आपल्याला मिळेल LEDवर, ती इथली फ्रिक्वेन्सी जी आहे ती ह्या आउटपुटनी आपण मेजर करायची. ही एरर फ्रिक्वेन्सी असते. ह्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला इथे एरर मिळाली. मग त्याच्यानंतर हे PSK जनरेटरचा जो पॉट असतो तो आपण वाढवत न्यायचा. तो इन्क्रीज केला की इथली जी LEDमध्ये आलेली जी एरर असते ती ऑटोमॅटिकली रिमूव्ह होते. ते झालं की ही जी क्लॉकची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मिनिमम करायची सुरुवातीला. आणि नंतर हा जो नॉईज आहे नॉईजची आधी ॲम्प्लिट्यूड मेजर करून घ्यायची DSOवर आणि मग नॉईज इन्क्रीज करत जायचा की इथे परत एरर डिटेक्ट होते. आपल्याला जो इनपुट डेटा सिक्वेन्स आहे त्याच्यापेक्षा इथे वेगळाच डेटा मिळतो. ती जी ॲम्प्लिट्यूड आहे ती नॉईजची ॲम्प्लिट्यूड मेजर करायची आणि ही एरर घालवण्यासाठी परत PSK जनरेटरचा जो नॉब आहे तो वाढवत न्यायचा. तो वाढवला की इथली एररसुद्धा निघून जाते आणि ती परत PSK जनरेटरची जी आउटपुट फ्रिक्वेन्सी असेल ती मेजर करायची ज्या फ्रिक्वेन्सीला इथली एरर गेली. अशी प्रत्येकाची 3 ते 4 रीडिंग घ्यायची. FSK मोडेम सुरुवातीला पॅटर्न जनरेटरचा एक आउटपुट असेल P1 किंवा P2. तो जो एक पॅटर्न असतो सपोज P1 तो FSKच्या ट्रान्समीटरला XR2206च्या ब्लॉकच्या इनपुटला द्यायचा. ह्या ब्लॉकचं जे आउटपुट असेल हे FSK आउटपुट असतं, फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग केलेलं आउटपुट असतं. ते आउटपुट DSOवर मेजर करायचं अलॉंग विथ पॅटर्न जनरेटर जो आपण पॅटर्न दिलेला आहे. इथे आत्ता आपण P1 देतो आहे म्हटल्यावर P1 आणि FSK आउटपुट हे दोन्ही DSOवर मेजर करायचे. आणि ते जर का सेम असतील त्यांची फ्रिक्वेन्सी तर ती ह्या पॉटनी व्हेरी करायची. ते दोन्ही कुठल्याही परिस्थितीत सेम आली नाही पाहिजे फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर हे जे इनपुट आहे हे इनपुट असेल ते पॅटर्न जनरेटरपासून काढून ते +5 व्होल्टला द्यायचं आणि त्या फ्रिक्वेन्सीला आपण F1 म्हणायचं आणि ती मेजर करून घ्यायची DSOवर. ते झालं की हे इकडनं जे ग्राउंडपासनं इनपुट यायला द्यायचं, इथनं नाही द्यायचं. ग्राउंडपासनं दिलेलं जर का इनपुट FSKच्या जनरेटरला दिलं की ती फ्रिक्वेन्सी F2 म्हणून मेजर करून घ्यायची आणि ती F2 = F1 + 200 एक्झॅक्टली आलीच पाहिजे. ती जर का येत नसेल तर ती ह्या पॉटनी ॲडजस्ट करायची. आता ह्या आपल्याला 2 फ्रिक्वेन्सीज मिळतात F1 आणि F2. त्याच्यावरनं आपण FO काढायची जिला आपण PLL सेंटर फ्रिक्वेन्सी FO असं म्हणतो. तिचा फॉर्म्युला आहे FO = F1 + F2 / 2. त्याच्यानंतर ग्राउंडपाशी केलेलं कनेक्शन असेल ते FSKच्या इनपुटला परत आपण जो ओरिजिनल पॅटर्न दिलेला होता सपोज P1 दिलेला होता तोच P1 परत देऊन कंटिन्यू करायचं. आता हा रिसिव्हर सेक्शन आहे FSKचा. FSK रिसिव्हर XR2211 त्याचा जो A पॉईंट आहे तो A आणि B पॉईंट शॉर्ट करायचे. ते दोन्ही शॉर्ट केले की ह्या D पॉईंटला आपण आउटपुट मेजर करायचं. ते जे D पॉईंटला जे आउटपुट असतं त्याला म्हणायचं फ्री रनिंग फ्रिक्वेन्सी ऑफ PLL. ती फ्रिक्वेन्सी आपली FO असते ती सेम तिच्याशी ॲडजस्ट करायची ह्या पॉटनी. ते दोन्ही जर का सेम नसतील तर ह्या पॉटनी ॲडजस्ट करायची. FO = PLL फ्रिक्वेन्सी आली पाहिजे. आता A आणि B डिस्कनेक्ट करायचे आणि A आणि C शॉर्ट करायचे. हे A आणि C शॉर्ट केले की हा जे FSKचा जो ट्रान्समीटर आहे त्याचं जे आउटपुट असेल ते या रिसिव्हरच्या इथल्या इनपुटला द्यायचं आणि ह्या इनपुटला ट्रान्समीटरचं आउटपुट दिलं की हे रिसिव्हर सेक्शनचं आउटपुट जे असतं ते आपल्याला DSOवर ऑब्झर्व करायचं. हे जे आउटपुट असेल ते आपण जो पॅटर्न दिलेला आहे ते दोन्ही सेमच येतं. हे झाला अख्खा एक्सपेरिमेंट. PCM ALOM ULO सुरुवातीला सिग्नल जनरेटरचं जे आउटपुट आहे इथून ते मेजर करायचं. ते 500 मिलीव्होल्ट ह्या फ्रिक्वेन्सीचा पॉट मिनिमम ठेवून या ॲम्प्लिट्यूडच्या पॉटनी व्हेरी करून ते 500 मिलीव्होल्ट ॲडजस्ट करायचं. ते झालं की ह्या सिग्नल जनरेटरचं जे आउटपुट आहे ते ह्या 2 नंबरच्या ADCच्या इनपुटला द्यायचं.
ए डी सीच्या इनपुटला ते दिल्यावर डायरेक्टली फायनल जे ए डी सीचं आउटपुट आहे ह्या राईट साईडचा एकदम जो आउटपुट आहे तिथनं मेजर करायचं. ते जे आउटपुट असेल ते एक्झॅक्टली 500 मिलीव्होल्ट चाललेलं पाहिजे, म्हणजे जे आपण इनपुटला दिलं तेच इथे आउटपुटलाही मिळालेलं पाहिजे. ते झाल्यानंतर ह्याचं जे आउटपुट आहे डॅकचं आउटपुट ते ह्या सबट्रॅक्टरच्या डॅक इनपुटला द्यायचं. सबट्रॅक्टरच्या डॅक इनपुटला दिल्यावर इथे आपल्याला नॉईज लेवल मिळते. मग 500 मिलीव्होल्ट अपॉन धिस नॉईज लेवल हा जो रेशो येईल त्याला SNR1 म्हणायचं. हा झाला SNR1. याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती सिग्नल जनरेटरचं जे आउटपुट आहे ते आउटपुट आपण A-लॉ कॉम्प्रेसरच्या इनपुटला द्यायचं. A-लॉ कॉम्प्रेसरचं आउटपुट असेल ते मेजर करायचं DSOवर. ते येतं अराउंड 3.02 व्होल्ट्स. हे जे 3.02 व्होल्ट्स आउटपुट आहे ते डॅकच्या इनपुटला ADCच्या इनपुटला द्यायचं आणि ADCच्या आउटपुटलासुद्धा आपल्याला ते इथे फायनलला 3.02 चाललेलं पाहिजे. ते जर का येत नसेल तर ह्या गेन ॲडजस्टच्या पॉटनी ते एक्झॅक्ट ॲडजस्ट करायचं. हे जे आउटपुट असेल ते मगाचच्या प्रोसेसप्रमाणेच परत सबट्रॅक्टरच्या डॅक इनपुटला द्यायचं. ह्या सबट्रॅक्टरच्या डॅक इनपुटला दिल्यावर इथे जी नॉईज लेवल येते ती नॉईज लेवल त्याचं जे A-लॉ कॉम्प्रेसरचं जे आउटपुट आहे 3.02 व्होल्ट ते अपॉन ही नॉईज लेवल हे मेजर करायचं की तो SNR2 म्हणून कन्सिडर करायचा आणि हा SNR2 SNR1पेक्षा जास्ती असला पाहिजे. पॅटर्न जनरेटरचे दोन्ही बिट पॅटर्न ऑब्झर्व करायचे. त्यातला एक पॅटर्न ऑड अँड इव्हन डेटा जनरेटरच्या इनपुटला द्यायचा. त्याचे ऑड आउटपुट आणि इव्हन आउटपुट ते दोन्ही ऑब्झर्व करायचे. नंतर ऑडचं आउटपुट ह्या ऑडला द्यायचं, ह्या इव्हनचं आउटपुट ह्या इव्हनच्या इनपुटला द्यायचं. ह्या दोन्हीचं आउटपुट इथे येतं साईन वेव्ह आणि कोसाईन वेव्ह ते दोन्ही ऑब्झर्व करायचे. ते झाले की ते काढून हे इंटरनल कनेक्शन असतं त्यांनी इथे QPSK आउटपुट मिळतं. या QPSK आउटपुटची वेव्हफॉर्म आणि FFT दोन्ही बघायचं. त्याच्यावरनं बँडविड्थ काढायची FFTवरनं. ते झालं की हा QPSKचं आउटपुट रिसिव्हरला द्यायचं. रिसिव्हरच्या इनपुटला दिलं की डायरेक्ट इथे रिसिव्ड ओरिजिनल आपला जो बिट पॅटर्न असतो तो आपल्याला मिळतो, तो ऑब्झर्व करायचा. सॅम्पलिंग सिग्नल सुरुवातीला क्रिस्टल क्लॉकचं जे आउटपुट असेल ते कंट्रोल ब्लॉकच्या इनपुटला द्यायचं. हे कनेक्शन थ्रूआउट द एक्सपेरिमेंट तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी डिवायडर नेटवर्कचं जे आउटपुट असेल ते आपण नॅचरल सॅम्पलिंगच्या इनपुट ब्लॉकला द्यायचं. ह्या फ्रिक्वेन्सी डिवायडर नेटवर्कच्या आउटपुटला आपल्याला 1 kHzची फिक्स फ्रिक्वेन्सीची साईन वेव्ह मिळते. ती आपण नॅचरल सॅम्पलिंगच्या इनपुटला द्यायची. त्याच्यानंतर कंट्रोल ब्लॉकचं जे आउटपुट आहे A आउटपुट ते आपण नॅचरल सॅम्पलिंगच्या S क्लॉकच्या इनपुटला द्यायचं, S क्लॉकला द्यायचं. ह्याच्यामुळे आपल्याला नॅचरली सॅम्पल्ड वेव्हफॉर्म इथे आउटपुटला मिळते. ती जी वेव्हफॉर्म आहे त्याचं जे आउटपुट आहे ते आपण सॅम्पल अँड होल्ड सर्किटच्या इनपुट पिनला द्यायचं. ते झालं की कंट्रोल ब्लॉकपासून डबल पिननी आपण S क्लॉकला ऑलरेडी दिलेलं असेल तर ते दुसरं कनेक्शन आपण होल्ड पल्सला पण द्यायचं असतं. या होल्ड पल्सला दिलं की हे सॅम्पल अँड होल्ड सर्किट आहे त्याच्यामधले हा कपॅसिटर शॉर्ट करून घ्यायचा आधी. तो झाला की हा सॅम्पल अँड होल्ड सर्किटचं आउटपुट आपल्याला ह्या पिनला आउटपुट पिनला मिळतं. इथे आपल्याला सॅम्पल अँड होल्ड केलेली वेव्हफॉर्म मिळते. हे जे आउटपुट असेल ते लो पास फिल्टरच्या इनपुटला द्यायचं आणि लो पास फिल्टरचं जे आउटपुट असतं ते आपल्याला ओरिजिनल फिक्स फ्रिक्वेन्सीची साईन वेव्ह आपण दिलेली आहे तीच आपल्याला रिकन्स्ट्रक्टेड वेव्हफॉर्म मिळते. आता फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. फ्लॅट टॉप सॅम्पलिंगसाठी बीपासनं पल्स असेल, बीपासनं कंट्रोल ब्लॉकच्या B आउटपुट असेल त्या ह्या फ्लॅट टॉप सॅम्पलिंगच्या S क्लॉकला द्यायचं आणि C पासनं असेल ते ह्या डम्प क्लॉकला द्यायचं. त्याचबरोबर कंट्रोल ब्लॉकचं B आउटपुट आहे ते होल्ड पल्सला पण द्यायचं असतं, म्हणजे सॅम्पल अँड होल्ड सर्किटच्या एका इनपुटला होल्ड पल्स नावाच्या इनपुटला द्यायचं असतं. आणि फ्रिक्वेन्सी डिवायडर नेटवर्कचं जे आउटपुट असेल जे मगाशी आपण नॅचरल सॅम्पलिंगच्या इनपुटला दिलेलं तेच परत आता फ्लॅट टॉप सॅम्पलिंगच्या इनपुटला द्यायचं. इकडची कनेक्शन्स काढून टाकायची. हे झालं की फ्लॅट टॉप सॅम्पलिंगचं जे आउटपुट असतं आउटपुट पिनमुळे येणारं ते सॅम्पल अँड होल्ड सर्किटच्या इनपुटला द्यायचं. मग सॅम्पल अँड होल्ड सर्किटमध्ये मगाचप्रमाणेच परत कपॅसिटर इथला शॉर्ट करायचा आणि सॅम्पल अँड होल्ड सर्किटचं जे आउटपुट असेल ते आउटपुट आपण लो पास फिल्टरच्या इनपुटला द्यायचं की लो पास फिल्टरच्या आउटपुटला आपल्याला ओरिजिनल रिकन्स्ट्रक्टेड वेव्हफॉर्म मिळते.